नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या परीक्षित अभ्यास यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण एम-बी-एवरती घेणार आहे. फ्रेशरपासून ते लास्ट इयरपर्यंत आणि एक्झाम रिझल्ट येईपर्यंत आपण संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हा व्हिडिओ मित्रांनो लंबा होणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे फ्रेशर ॲडमिशन, दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो यामध्ये फर्स्ट इयरचे ॲडमिशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो यामध्ये अरे, हे काय आलं होतं? ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट मित्रांनो म्हणजे यामध्ये जे आहे आपल्याला जे आपलं सेकंड इयरचं ॲडमिशन असेल, ज्यामध्ये 3 प्रोग्राम आहेत, एच-आर, फायनान्स आणि मार्केटिंग, ठीक आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी मित्रांनो आपण यामध्ये ज्या आहे, त्या आपण बघणार आहे आणि दुसरं म्हणजे यामध्ये फर्स्ट इयरचं ॲडमिशन आणि पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो यामध्ये जे काही फ्रेशर ॲडमिशन असणार आहे, सी-ई-टी कशी द्यायची, काय द्यायची, ठीक आहे. त्यांनी ॲडमिशन कसं करायचं, कुठे करायचं, ही संपूर्ण मित्रांनो माहिती जी आहे आपण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. असो, आता बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे आहे आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. प्रॉस्पेक्टस ठीक आहे, एम-बी-एचं. पण त्याआधी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्यायचं आहे, की एम-बी-ए कोणी करायचं? बरोबर. आता ऑफकोर्स तुम्ही 12वी झाली तुमची, नंतर 3 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएशन केलं किंवा 4 वर्ष ग्रॅज्युएशन केलं. आता तुम्हाला 2 वर्षांचा एम-बी-ए प्रोग्राम करायचा आहे किंवा मास्टर करायचं आहे, तर का करायचं? हा एक तुमच्यासमोर प्रश्न असू शकतो. यामध्ये बघा मित्रांनो 3 प्रकारचे लोकं असतात, जे ॲडमिशन घ्यायचं त्यांना एम-बी-एसाठी किंवा कुठल्याही मास्टरसाठी. ठीक आहे. तर पहिले लोकं असतात जे खूप कॉमन असतात, ते म्हणजे फ्रेशर विद्यार्थी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. जे त्यांच्या वयामानानुसार जे आहे ते शिकतात. समजा त्यांचं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यांना आता पुढे मास्टर करायचं. मग ते म्हणतात, की मी एम-बी-ए करतो किंवा डबल ढोलकी कार्यक्रम चालतो त्यांचा, की रेग्युलर रेग्युलर पण काही डिग्री करतात. मुक्तमध्ये पण त्यांना एक अजून एक बॅकअप डिग्री घ्यायची असते. कारण काय झालं आजकाल, की रेग्युलरमध्ये काय होतं कधी-कधी प्लस मायनस गोष्टी होतात. प्रत्येकाला सिलेबस झेपतो, नाही झेपत, परीक्षा देणं होती, नाही देणं होत. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन म्हणून आपण या ठिकाणी एक डिग्री आपण घेत असतो. हे झाले पहिले विद्यार्थी. दुसरे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ते असतात, ज्यांना जॉबसाठी प्रमोशन पाहिजे आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती जॉब पर्सन म्हणू शकतो आपण त्याला, की जॉब पर्सन जो एखाद्या कंपनीमध्ये आहे फायनान्ससाठी किंवा कुठल्याही कंपनीमध्ये असू शकतो. त्याला प्रमोशन घ्यायचं आहे किंवा त्याची आता प्रत्येकाला आपले 2 पैसे वाढावे, आपली पगार वाढावी किंवा आपल्याला सॅलरी जास्त मिळावी, प्रत्येकाची अपेक्षा असते. कारण शेवटी लोकं पैसे पाण्यासाठीच ह्या गोष्टी करत असतात, बरोबर? त्यामुळे प्रत्येकाला वाटते, की आपली सॅलरी वाढली पाहिजे. यामुळे काय होतं मित्रांनो, की त्यांना कोणीतरी सांगतंय, की तुम्ही एम-बी-ए करा, तुमचं प्रमोशन वगैरे होईल वगैरे, वगैरे ह्या गोष्टी त्यांना ते सांगत असतं कोणी. त्यामुळे प्रमोशनसाठी देखील किंवा उच्च पदावर जाण्यासाठी देखील लोकं एम-बी-ए वगैरे करतात. ठीक आहे. तिसरी कॅटेगरी मित्रांनो अशी असते, की ज्यांना फक्त डिग्री करायची असते. ठीक आहे. त्यांना बाकीच्या कुठल्या गोष्टीची घेणं-देणं नसते, की उदाहरणार्थ आमच्यासारखे, ज्यांना ना जॉब करायचा ना काही करायच्या गोष्टी. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगितलं फक्त मी, की त्यांना फक्त एम-बी-ए करायचं आहे किंवा एखादा मास्टर डिग्री करायची आहे फक्त. म्हणजे करून ठेवायची म्हणू शकतात. त्यांना उद्या भविष्यात कामं येईल कुठेतरी किंवा आता वेळ आहे म्हणून ते करतात. म्हणजे अशा 3 प्रकारचे लोकं मित्रांनो या ठिकाणी असतात. मग यामध्ये मेल्स पण आले, फिमेल्स पण आल्या. ठीक आहे. सगळे यामध्ये गोष्टी आलेल्या आहेत. असो काही हरकत नाही. आता तुम्हाला कळालं असेल गोष्ट की एम-बी-ए कोणी करायचं? आता मित्रांनो समोरची गोष्ट अशी आहे की एम-बी-एला फी किती असते? ठीक आहे. सर्वात पहिले जनरल प्रश्न असतो प्रत्येकामध्ये. समजा कोणीतरी प्रश्न विचारला, की "सर मला एम-बी-ए करायचं." मग सगळ्यात पहिला प्रश्न असा असणार की "सर फी किती असणार आहे?" बरोबर ना? ते बाकीच्या गोष्टी लांबच्या राहिल्या. तुम्ही अपात्र आहात ती गोष्ट नंतरची. फी किती आहे? तर मित्रांनो आपण प्रॉस्पेक्टस समोर बघणारच आहोत. तरी पण तुम्हाला मी तोंडी सांगतो. साधारणपणे मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे, हा जवळपास 40,000 ते ₹41,000 तुम्हाला एवढा 2 वर्षाला खर्च आहे. बरोबर? 40,000 ते ₹41,000 आता हे 40 ते 41 काय भानगड आहे? फर्स्ट इयरला मित्रांनो तुम्हाला जवळपास ₹19,000 एवढी फी असणार आहे. इन्क्लुडिंग तुमचं सी-ई-टीचे ₹600 तुम्हाला फी असते ऑनलाईन वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर सी-ई-टी देखील तुम्हाला द्यावं लागते. आता सी-ई-टी प्रत्येकाला कंपल्सरी असते. ज्याला एम-बी-ए करायचं त्याला सी-ई-टी कंपल्सरी आहे. सी-ई-टी अजून देखील 2-3 प्रोग्रामला आहे. बी-सी-एला झालं, एम-सी-एला झालं, बी-एस-सी डेटा सायन्सला झालं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जे काही प्रोफेशनल कोर्स असणार आहेत, यांना जे आहे मित्रांनो या ठिकाणी सी-ई-टी कंपल्सरी आहे. आता एम-बी-ए हा मॅनेजमेंटचा कोर्स आहे. त्यामुळे याला कंपल्सरी त्यांनी सी-ई-टी केलेली आहे. प्रत्येकाला देणं आहे. सी-ई-टीचं सिलेबस काय असणार आहे, काय नाही, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत. काही काळजी करू नका. ठीक आहे. आता मित्रांनो या ठिकाणी फीचा प्रश्न झाला. तर फर्स्ट इयरला फी 19,000 असणार आहे आणि सेकंड इयरला फी तुमची जी आहे मित्रांनो जवळपास ₹21,000 एवढी असणार आहे. म्हणजे टोटल तुमचे झाले 40,000 ते ₹41,000 इन्क्लुडिंग सी-ई-टी फी. ठीक आहे. आता हे झालं. नंतर बघा मित्रांनो आता यामध्ये काही-काही विद्यार्थ्यांना असे देखील प्रश्न असतात, की "सर स्कॉलरशिप वगैरे आम्हाला मिळेल का?" वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर हो, स्कॉलरशिप तुम्हाला मिळते. तुम्ही फक्त नियमात बसले पाहिजे. तर स्कॉलरशिप कोणाला मिळते? ओ-बी-सी, एस-सी-एस-टी, व्ही-जे-एन-टी ठीक आहे. बाकीचं कोणाला स्कॉलरशिप मिळत नाहीये. आय थिंक एक एस-सी-बी-सी काहीतरी कॅटेगरी आहे ना, बरोबर? मला एवढं त्यात सांगता येणार नाही. एस-सी-बी-सी आणि एस-बी-सी ह्या दोन्ही कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत. तर ह्या दोन्हीपैकी देखील एका कॅटेगरीला देखील स्कॉलरशिप मिळते. ई-डब्ल्यू-एसला मिळत नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कारण मी गेल्या 2-3 वर्षापासून जेव्हापासून स्कॉलरशिपचा ऑप्शन आलेला आहे,
तेव्हापासून मी फॉर्म वगैरे भरतोय. त्यातून मी जवळपास आतापर्यंत 40 ते 50 फॉर्म भरलेले आहेत स्कॉलरशिपचे. त्यातून 10 ते 15 विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप अप्रूव्ह झालेले आहेत. त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो. कदाचित नवीन रिफॉर्म वगैरे होतील. कारण यावर्षी जे आहे नवीन पोर्टल आलेलं आहे स्कॉलरशिपला. तर आता नवीन पोर्टलला मी अजून तरी फॉर्म भरला नाहीये. कारण हे ॲडमिशन झाल्याशिवाय फॉर्म भरता येत नसतं स्कॉलरशिपला. कारण तिथं तुमची अमाउंट फी, डेट ऑफ ॲडमिशन वगैरे सगळ्या गोष्टी अपलोड कराव्या लागतात ना. त्यामुळे सध्या चालू वर्षाचं आपण भरू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तसं मी अजून यावर्षीचं जे नवीन डी-बी-टी 2.0 जे काही नवीन पोर्टल आहे, त्यावर मी आतापर्यंत स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नाहीये. त्यामुळे जेव्हा भरेल तेव्हा तुम्हाला मी सांगेल, की एक्झॅक्टली कोणत्या-कोणत्या कॅटेगरीना तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे मिळते. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या काही 4-5 कॅटेगरी सांगितल्या, ह्या तुम्हाला मी पूर्वीच्या महा-डी-बी-टीच्या हिशोबाने सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे कोणी नाराज होऊ नका आणि आरक्षण रद्द करा आणि एकच काहीतरी ठेवा. असं हे जे काही आंदोलन चालू आहे, त्याला माझाही पाठिंबा आहे, काही हरकत नाहीये. त्याचं कारण असं आहे बघा, मी देखील स्कॉलरशिप मधूनच शिकलेलो आहे 12वी पर्यंत. पण मी आता मला असं वाटतं, की खरंच त्याची गरज नाहीये. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कोणी असू शकतं, एस-सी आहे, एस-टी आहे, ओ-बी-सी आहे, ई-डब्ल्यू-एस आहे. यांना वाटत असेल, की सर आमचं आरक्षणचं काय मग? ठीक आहे. तुम्ही स्वतःवर प्रश्न विचारा. बघा, काय असते बघा, प्रत्येकाला आपापलं मत मांडायची काय म्हणतो आपण त्याला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तुम्ही मांडू शकता पीसफुली म्हणजे थोडक्यात इतरांचा आदर करा. ठीक आहे. तुम्हाला वाटतं बाबा आरक्षण रद्द होऊ नये, चांगली गोष्ट आहे. तो तुमचा विचार आहे किंवा आम्हाला वाटतं आरक्षण रद्द झालं पाहिजे कारण त्यात आमचं नुकसान होतंय ना. म्हणजे जे काही विचार होतात, देवाण होती, हे तुम्ही ठरवू शकता. कारण प्रत्येकाला आपापले विचार मांडायची शक्ती आहे, अणुशक्ती आहे. ठीक आहे. त्यामुळे बोलू शकता. आता आरक्षण का पाहिजे आणि का ना पाहिजे हे प्रत्येकाला कारणं माहिती असतील. कारण आपण बघतोय आत्ताच सध्या जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीवाले विद्यार्थी जे आहेत जवळपास 95, 96, 90% पर्यंत देखील त्यांना मार्क पडतात. बट त्यांचं सिलेक्शनापासून ते वंचित राहतात. आणि जे काही ज्यांना आरक्षण आहे ते 40-45 वर देखील लागतात. त्यामुळे हे थोडासा डिफरन्स जो आहे दुप्पट मार्कांचा हे तुम्हाला देखील समजायला पाहिजे. असो, आर्थिक निकषावर किंवा तुमच्या इन्कमनुसार तुम्ही काय करता, तुमचे आई काय करतात यानुसार जर तुम्हाला आरक्षण दिलं, थोडक्यात आर्थिक निकषावर म्हणू शकतो आपण त्याला. एक थोडीशी फायनान्शियल हेल्प तुम्हाला मिळू शकते. असो, यात आपल्याला पडायचं नाहीये. हा विषय थोडासा वेगळा आहे. असो, स्कॉलरशिपचा विषय निघाला, मी तुम्हाला सांगितलं. आता स्कॉलरशिप कोणाला मिळते हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. स्कॉलरशिपचे 2 प्रकारे अप्लाय करू शकता. ॲडमिशन तुम्ही इन स्कॉलरशिप घेऊ शकता. म्हणजे स्कॉलरशिप मोडून देखील ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही जर का पूर्ण फी भरून ॲडमिशन घेतलं, तरी देखील तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता बाहेरून. म्हणजे डायरेक्ट अपलोड करू शकता अप्लाय करू शकता. तर मी तुम्हाला ऑप्शन देईल, की आधी पूर्ण फी भरून ॲडमिशन घ्या, मग स्कॉलरशिप अप्लाय करा. कारण जेवढी काही स्कॉलरशिप अमाउंट असेल, ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला मिळते आणि तुम्हाला एक्स्ट्रा ₹2,000 ते ₹3,000 एक्स्ट्रा देखील तुम्हाला मिळतात. ते तुमच्या अकाउंटला जमा होतील. कारण तुम्ही जर डायरेक्ट स्कॉलरशिपनं ॲडमिशन घेतलं, तर काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा निकाल लागतो, त्यावेळेस तुमचा निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवला जातो. याचं कारण असं असतं, की स्कॉलरशिप विद्यापीठाला आलेली नसते. त्यामुळे तुमचा निकाल त्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. निकाल तुमचा आलेला असतो, बट तुम्हाला दिसत नाही. मग तुम्ही परत कॉन्टॅक्ट करता, की "सर हे दिसत नाही, ते दिसत नाही, काय करायचं आता?" वगैरे, वगैरे. त्यामुळे जोपर्यंत विद्यापीठाला त्यांचा जे काही तुमची फीस आहे, जोपर्यंत मिळत नाही स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये, तोपर्यंत तुमचा रिझल्ट त्यांना दिसणार नाही किंवा तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे? हे तुम्हाला समजून घेतलं, तुम्हाला यातला फरक आहे. त्यापेक्षा काय करायचं, तुम्ही डायरेक्ट फुल फी भरून ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे? सो आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सेकंड इयरला फी किती आहे ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला हे बघायचं आहे, की सी-ई-टी एलिजिबिलिटी काय असणार यासाठी वगैरे, वगैरे. ठीक आहे. आणि कोणी कोणाला या ठिकाणी जे आहे तुम्ही कुठले-कुठले विद्यार्थी जे आहेत एम-बी-ए वगैरे करू शकता. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे आपण या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मित्रांनो हे सी-ई-टी पोर्टल आहे. ठीक आहे. आता मित्रांनो सध्या या ठिकाणी जे आहे, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांना मी एक सांगू इच्छितो. तुम्ही ज्यावेळेस नवीन नोंदणी करता, त्यावेळेस बघा तुम्हाला या ठिकाणी जे आहे कोर्स सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी सध्या एम-बी-एचा कोर्स अवेलेबल नाहीये. तर माझं मत असं आहे, की तुम्ही 2-3 दिवस वेट करा. या ठिकाणी एम-बी-एचं कोर्स लवकरच सुरू होईल. ठीक आहे. काही काळजी करू नका. बाकी बी-एस-सी, डेटा सायन्स, बी-सी आणि एम-सी-एसाठी ऑप्शन आलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-एसाठी करायचं आहे, त्यांनी कृपया वेट करा. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला डेट वगैरे दिलेली आहे. 31 जुलै म्हणजे डेट दिलेली आहे, पण काही काळजी करू नका. जर प्रोग्रामच सुरू झाला नाही, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे सीट देऊन फायदा तरी काय असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे यात चुकी तुमची नाहीये, विद्यापीठाची आहे किंवा विद्यापीठाची देखील चुकी नाहीये. या ठिकाणी अजून आतापर्यंत ॲडमिशन जे आहे, ते सुरू झालेलं नाही. त्यामुळे थोडंसं वेट करा. काही काळजी करू नका. ठीक आहे. असो, आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे आपल्याला हे बघायचं आहे, की त्याआधी बघा तुम्हाला मी अजून एक अपडेट देतो या ठिकाणी. तर जे विद्यार्थ्यांचे सेकंड इयरचे विद्यार्थ्यांचे एम-बी-ए जे काही प्रोजेक्ट वगैरे अपलोड करणं बाकी होतं, त्यांना मी या ठिकाणी सूचना देऊ इच्छितो, की मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला जो काही तुमचा प्रोजेक्ट अपलोडिंग डेट होती ती 15 जूनला सुरू झाली होती आणि डेट वाढून तुम्हाला 25/7ला जी डेट होती प्रोजेक्ट अपलोड करायची ती संपलेली आहे. ठीक आहे. आणि रिसबमिशनची डेट मित्रांनो 29/7 म्हणजे काल. ठीक आहे. आज 30 जुलै आहे. काल 29/7 29 तारीख होती 29 जुलै. तर काल रात्री 11 पर्यंत तुम्हाला ज्या मित्रांनो या ठिकाणी डेट वाढवून देण्यात आलेली होती रिसबमिशनसाठी. ज्यांचा प्रोजेक्ट रिजेक्ट झाला होता त्यांच्यासाठी. आता ज्या विद्यार्थ्यांनी रिजेक्ट झालेला प्रोजेक्ट अपलोड केला,
तर त्यांचा तो अप्रूव्ह झाल्यानंतर काही विषयच नाहीये. बट ज्यांचा पेंडिंग होता किंवा ज्यांनी अपलोडच केलं नाही, तर त्यांचा रिझल्ट जो आहे तो ए-टी-के-टी येईल किंवा फेल येईल. तुम्हाला जे आहे डिसेंबरमध्ये थोडक्यात दिवाळीच्या टाईमात ए-टी-के-टी भरायची आहे. रिसबमिशनसाठी परत तुम्हाला प्रोजेक्टला अप्लाय करायचं आहे. ए-टी-के-टी भरून नंतर तुम्ही ज्या जानेवारी सेशनला तुम्ही जे आहे या ठिकाणी प्रोजेक्ट वगैरे ॲज अ ए-टी-के-टी म्हणून तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे आता एकच ऑप्शन आहे. सध्या तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन नाहीये. परत-परत या गोष्टीवरती चर्चा करू नका. डेट संपलेली आहे. ठीक आहे. असो. आता प्रोजेक्टचं आपण या ठिकाणी क्लोज करूया. आता बघा मित्रांनो आपल्याला प्रोस्पेक्टस बघायचं आहे एम-बी-एचं. प्रोस्पेक्टस बघा मित्रांनो 26-27 अकॅडमिक इयर म्हणजे चालू वर्ष असणार आहे आपलं 2026 ते 2027 या वर्षामध्ये जे आहे आपलं फर्स्ट इयर एम-बी-ए या ठिकाणी होणार आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आपल्याला बघायचं आहे सर्वप्रथम बघा एम्स. तर एम्स म्हणजे काय? तुम्हाला सर्वांना माहिती असेल म्हणजे थोडक्यात ध्येय वगैरे काय असणार त्या प्रोग्रामचं वगैरे. तर ठीक आहे त्याच्यावर आपण लक्ष नाही घालायचं. बघा आपण या ठिकाणी ड्युरेशन बघूया मित्रांनो. तर जे एम-बी-एचा प्रोग्राम असतो मित्रांनो तो 2 वर्षांचा असतो. तुम्हाला जर समजा मध्ये गॅप घ्यायचा असेल किंवा तुम्हाला एक्झाम वगैरे देताना आली किंवा काही अडचण आली, तर तुम्हाला मॅक्सिमम 2 वर्ष एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे 2चे तुम्हाला 4 वर्षापर्यंत तुम्ही ज्या मित्रांनो या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. बाकी या ठिकाणी काही महत्त्व नाहीये आणि हां, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनचा जर मित्रांनो विचार केला, तर हे फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियममध्ये असणार आहे. मराठी किंवा हिंदी या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. एम-बी-ए हा मॅनेजमेंटचा प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे तो फक्त केवळ इंग्लिशमध्येच पेपर लिहावा लागेल. या ठिकाणी मराठी मीडियमचा ऑप्शन नाहीये. एम-कॉमला मराठीचा ऑप्शन आहे, बट या ठिकाणी एम-बी-एला तुम्हाला मराठीचा ऑप्शन मिळणार नाही. ठीक आहे. बाकी प्रोग्राम स्ट्रक्चर कशा असणार आहे आपण या ठिकाणी बघूया. एम-बी-ए फर्स्ट इयरमध्ये मित्रांनो 2 सेमिस्टर असणार आहेत आणि एम-बी-ए सेकंड इयरमध्ये मित्रांनो तुम्हाला अजून 2 सेमिस्टर असणार आहेत. ठीक आहे. तर पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर जे मित्रांनो असणार आहे एम-बी-ए फर्स्ट इयरला ते फर्स्ट इयर जे असतं मित्रांनो, ते सर्वांना सेम राहतं. तुम्ही कुठलाही प्रोग्राम घेता तो. जे काही एच-आर मॅनेजमेंट किंवा फायनान्स मार्केटिंग जे काही असणार आहे मित्रांनो, ते सेकंड इयरला तुम्हाला स्पेशलायझेशन सिलेक्ट करायचं असतं. फर्स्ट इयरचे दोन्ही सेमिस्टर किंवा फर्स्ट इयर जे असतं मित्रांनो, ते सर्वांना सेम असतं. फक्त मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट राहतो. तो ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या चॉईसने तुम्हाला निवडायचा असतो. ज्याला आपण ओपन ऑडिट कोर्स किंवा ओपन इलेक्टिव्ह म्हणू शकतो. सायबर सिक्युरिटी, इंग्लिश, ऑफिस टूल आणि कम्युनिकेशन स्किल. तर या 4 विषयापैकी मित्रांनो तुम्हाला कुठलाही एक विषय तुम्हाला जे आहे मित्रांनो या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि हे सेल्फ लर्निंग मटेरियल आहे मित्रांनो. थोडक्यात काय तुम्हाला या ठिकाणी बुक्स वगैरे याचे दिलेले आहेत. सायबर सिक्युरिटी, इंग्लिश, ऑफिस टूल आणि कम्युनिटी स्किल. तर हे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुम्ही ते घेऊ शकता. आता बघा मित्रांनो, अजून कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतो, की सर सायबर सिक्युरिटी काय भानगड आहे? तर मित्रांनो, हा सायबर सिक्युरिटी तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे आणि जो सायबर सिक्युरिटीचा कोर्स आहे, तो वेगळा आहे. तो सर्वांना कंपल्सरी आहे. बट हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. ठीक आहे. तर हा प्रत्येकाला नाहीये. तो सर्वांना असणार आहे सी ठीक आहे. तर तुम्ही हा देखील घेऊ शकता. इंग्लिश घेऊ शकता, ऑफिस टूल घेऊ शकता, कम्युनिकेशन स्किल घेऊ शकता. माझं जर कधी मित्रांनो ऐकू शकता, तर तुम्हाला थोडंसं जर टेक्निकल नॉलेज असेल, तर तुम्ही सायबर सिक्युरिटी घेऊ शकता. ज्यांना इंग्लिश जमतं त्यांनी ऑफकोर्स इंग्लिश घेऊ शकता आणि कम्युनिकेशन स्किल घेऊ शकता. तर या 3 पैकी घेऊ शकता. ऑफिस टूल थोडासा हार्ड आहे. थोडा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे हा. तर सायबर सिक्युरिटी, इंग्लिश आणि कम्युनिकेशन स्किल यापैकी तुम्ही 3 पैकी कुठलाही विषय घेऊ शकता ऑडिटसाठी. ठीक आहे. असो. सेकंड इयरचा मित्रांनो या ठिकाणी आपण विचार करूया आता. तर सेकंड इयर ज्यावेळेस मित्रांनो आपण ॲडमिशन घेतो, त्यावेळेस बघा तुम्हाला सेमिस्टर 3 त्यामध्ये हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत. कुठलाही तुमचा ग्रुप असू द्या, कुठलाही मार्केटिंग असू द्या, एच-आर असू द्या, फायनान्स असू द्या किंवा तुमचा मॅन्युफॅक्चरिंग असू द्या. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एम-बी-ए 301 आणि एम-बी-ए 302 हे 2 विषय तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी असणार आहेत. आता राहिला विषय स्पेशलायझेशनचा. त्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला टोटल 4 स्पेशलायझेशन मिळतात. फायनान्स ग्रुप, फायनान्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे विषय निवडायचे आहेत. नंतर आहे बघा तुमचा मार्केटिंग ग्रुप. मार्केटिंग ग्रुपमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे विषय निवडायचे आहेत. नंतर आहे एच-आर ग्रुप, ज्याला आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणतो. त्यामध्ये बघा तुम्हाला अशा प्रकारे विषय निवडायचे आहेत. आणि शेवटचा मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट. आता ॲक्चुअली हा प्रोग्राम डिस्कंटिन्यू केलेला आहे. बट या लिस्टमध्ये का आला मला माहिती नाहीये. ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी एकदा ट्राय करू शकता. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटसाठी जर घेता आला तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी देखील हे विषय घेऊ शकता. हे झालं मित्रांनो सेमिस्टर 3चं. आता सेमिस्टर 4चा मित्रांनो आपण विचार करूया या ठिकाणी. तर मित्रांनो सेमिस्टर 4ला तुम्हाला 2 थेअरी सब्जेक्ट कंपल्सरी असणार आहेत आणि एक 200 मार्कांचा रिसर्च प्रोजेक्ट हा देखील तुम्हाला कंपल्सरी असणार आहे या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात तुमचे काय आहे 2 थेअरी पेपर आणि तुमचा एक रिसर्च प्रोजेक्ट हे तुम्हाला कंपल्सरी असणार आहे सेमिस्टर 4साठी. बाकी तुमचं जे काही वेगवेगळे ग्रुप असतील त्यांना तुमच्या ग्रुप वाईज तुम्हाला सब्जेक्ट राहतील. फायनान्स ग्रुपसाठी तुम्हाला अशा प्रकारचे विषय राहतील. मार्केटिंगला अशा प्रकारे राहतील. एच-आरला हे राहतील आणि मॅन्युफॅक्चरिंगला अशा प्रकारचे ग्रुप राहतील. त्यामध्ये ऑप्शनल वगैरे देखील आलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक ऑडिट कोर्स किंवा ओपन इलेक्टिव्ह देखील असणार आहे सेमिस्टर 4साठी किंवा सेकंड इयरसाठी. थोडक्यात सेमिस्टर 4लाच असणार आहे तो. एक आहे बघा जनरल 203 आणि जनरल 401. तर व्हॅल्यू एज्युकेशन जो आहे मित्रांनो आणि योगा. तर व्हॅल्यू एज्युकेशन हा खूप सोपा विषय आहे. तुम्हाला पूर्ण थेअरी विषय आहे हा. या ठिकाणी तुम्हाला फक्त शिक्षणाचं महत्त्व या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचा असतो हा. आणि योगा जो आहे मित्रांनो थोडासा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. विशेष करून लेडीज किंवा मुली या ठिकाणी ज्या आहेत योगाला चॉईस प्रिफर करतात. बट माझं वैयक्तिक मत असं आहे की योगा विषय प्रॅक्टिकल आहे. यात मार्क तुम्हाला कमी येऊ शकतात. व्हॅल्यू एज्युकेशन घेतला तर तुम्हाला बेस्ट राहील. ठीक आहे. बाकी तुमची मर्जी आहे. बट मीच तुम्हाला एकच सांगेल की व्हॅल्यू एज्युकेशन हा खूप सोपा विषय आहे. तुम्ही हा घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे झालेलं आहे आपलं आता या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस वगैरे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अजून एक बघायचं आहे, की पेपर वगैरे कसे असणार आहे या ठिकाणी बरोबर. तर बघा तुमची मित्रांनो जी थिअरी पेपर असतो तो 80 मार्कासाठी असतो.
तुमचे जे काही असाइनमेंट असतात त्या तुम्हाला 20 मार्कांसाठी असतात आणि टोटल तुमची मित्रांनो या ठिकाणी 100 मार्कांचा पेपर तयार होत असतो. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागतो, त्यावेळेस 100 मार्कांचा निकाल लागतो. त्यामध्ये 80 मार्काचा थेअरी पेपर होतो. 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 32 मार्क पाहिजे पास होण्यासाठी आणि जे काही तुमचे असाइनमेंट असतात मित्रांनो ऑनलाईन अपलोड करायचे लिहून, त्या असाइनमेंटला तुम्हाला 20 पैकी कमीत कमी 8 मार्क पाहिजे. असे तुमचे टोटल 40 मार्कावरती 100 पैकी तुमचा निकाल जो आहे तो लागणार असतो आणि लागलेला असतो. ठीक आहे. आता ग्रेड सिस्टम देखील अशा प्रकारची असणार आहे. हे तुम्हाला नंतर सांगेल मी जेव्हा हे सांगायचं आहे. आता जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील, त्यांना या गोष्टी सांगायची गरज नाही आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील, तर त्यांना फर्स्ट इयरसाठी आपण पार्ट 2 आणि पार्ट 3 व्हिडिओ आपण नंतर आणणारच आहोत. ठीक आहे. आता मित्रांनो बघायचं आपल्याला ॲडमिशन प्रोसिजर आणि एलिजिबिलिटी थोडक्यात काय पात्रता. तर पात्रता मित्रांनो काय असणार आहे? तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम समजून घ्या, की तुम्हाला एम-बी-ए जर करायचं असेल, तर तुम्हाला कुठल्याही विद्यापीठाची कमीत कमी 3 वर्ष किंवा 4 वर्षांची डिग्री तुमची पास असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला जे आहे मित्रांनो, कमीत कमी 50% गुण असणं आवश्यक आहे तुमच्या डिग्रीसाठी. जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील त्यांना 45 म्हणजे 45% असले तरी चालतील. ठीक आहे. 45च्या पुढे. बरोबर. बाकीच्यांना कमीत कमी 50% देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे ग्रॅज्युएशनला मार्क असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षांची डिग्री पाहिजे. 3 वर्षांची डिग्री म्हणजे कुठली आली? बी-ए आलं, बी-कॉम आलं, बी-एस-सी आलं. आणि 4 वर्षांची डिग्री कुठली आली मित्रांनो? इंजिनिअरिंग झालं, तुमचं काय म्हणतो आपण त्याला फार्मसी झालं, परत तुमचं इंजिनिअरिंग झालं. ह्या ज्या डिग्री आहेत मित्रांनो त्या 4 वर्षांच्या आहेत. तर तुम्हाला एनी डिग्री पाहिजे तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाची डिग्री तुम्हाला पास पाहिजे. ठीक आहे. आणि सोबत मित्रांनो तुम्हाला जे आहे विद्यापीठाची सी होती जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ना हे पोर्टल या ठिकाणी तुम्हाला सी नोंदणी करायची आहे. क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन. ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला हे कंपल्सरी असतं. सेकंड इयरला तुम्हाला द्यायची गरज नसते. फक्त फर्स्ट इयरला. सेकंड इयरला तुम्हाला फक्त काय करायचं तुमचा फक्त स्पेशलायझेशन ग्रुप निवडायचा असतो. बाकी या ठिकाणी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाहीये. असो. हे तुम्हाला समजलं मित्रांनो या ठिकाणी जे काही तुमची सी आणि तुमचं पात्रता काय असणार आहे ती. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सी-ई-टीसाठी तुम्हाला ₹600 फी असणार आहे. हे तुम्हाला ऑनलाईन चलन भरायचं आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना सी पास करून पाहिजे असेल, तर त्यांच्याकडनं वैयक्तिक वेगळे चार्जेस वगैरे लावू शकता किंवा घेऊ शकतात. कोणीही घेऊ शकतं. त्यात काय वेगळ्या गोष्टी नाहीये. कारण सी पास होणं प्रत्येकाला जमतं असं नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आम्ही देखील विद्यार्थ्यांना हेल्प करतो थोडीफार फी वगैरे घेऊन किंवा काही-काही स्टडी सेंटरवाले देखील तुम्हाला हेल्प करतात सी पास करण्यासाठी. त्यामुळे त्यांची वैयक्तिक फी ₹500, ₹1000 ते त्यांच्या पद्धतीने ते तुम्हाला चार्ज करू शकतात. बट ₹600 तुम्हाला ऑनलाईन भरणं अनिवार्य आहे. हे ऑनलाईन चलन तुम्हाला याची पावती तुम्हाला तुमच्या मेलवरती मिळत असते. ठीक आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फी किती असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. तर फर्स्ट इयरचा जर का मित्रांनो विचार केला तर 17,976 थोडक्यात काय आपण गृहीत धरूया ₹18,000 ठीक आहे. ₹18,000 ही फी असणार आहे आणि ₹600 तुमची मित्रांनो जी आहे ती सी फी असणार आहे. म्हणजे तुमची फी टोटल किती झाली? ₹18,600 आणि ₹500 जर समजा तुम्हाला कोणी पासिंग करायचे घेतले, तर तुमची टोटल फी झाली मित्रांनो जवळपास 19,000 पर्यंत. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की फर्स्ट इयरला तुम्हाला जवळपास ₹19,000 किंवा ₹19,500 खर्च येऊ शकतो. आणि राहिला मित्रांनो प्रश्न सेकंड इयरचा. तर सेकंड इयरला बघा मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे 21,156 थोडक्यात काय समजा ₹21,200 म्हणजे मित्रांनो टोटल फी जर तुम्ही विचार केला, तर हे 21,000 आणि ते 19,000 टोटल झाले तुमचे ₹40,000 तर 40,300 ते 40,500 तर आपण राउंड फिगर या ठिकाणी मित्रांनो ₹41,000 पकडूया. ठीक आहे. तर 40 ते ₹41,000 तुम्हाला मित्रांनो एवढी फी तुम्हाला एम-बी-एसाठी लागणार आहे. आणि राहिला प्रश्न मित्रांनो स्कॉलरशिपचा. तर जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील कॅटेगरी एस-सी, एस-टी, व्ही-जे-एन-टी तर यांना 90% ते 100% स्कॉलरशिप मिळते. थोडक्यात काय तर तुमची जी काही फी भरता तुम्ही, ती सर्व फी तुम्हाला परत मिळते. आणि जे विद्यार्थी ओ-बी-सीवाले असतील किंवा एस-सी-बी-सी जर समजा पात्र असाल, ओ-बी-सी तर आहेच आहे, बट एस-सी-बी-सी जर कोणी पात्र असाल, तर त्यांना जवळपास 40% ते 50% ते 60% तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते. म्हणजे थोडक्यात काय तुमची 60% ते 50% जे आहे स्कॉलरशिप आहे तुम्हाला मिळते या ठिकाणी तुमची फी वगैरे तुम्हाला परत मिळते. ठीक आहे. आता म्हणजे मी माझ्या तुम्हाला अनुभवावरून सांगतोय, की जे आतापर्यंत विद्यार्थ्यांना फी वगैरे मिळालेली आहे. ठीक आहे. असो, आता बघा मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे, काय कशी असणार आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. ठीक आहे. आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही वेगळी वगैरे, वगैरे कशा प्रकारचे असणार आहे ते. ओके. चला. आता बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला जे काही तुमचं सी असणार आहे, ती सी मित्रांनो कशाप्रकारे असणार आहे. ठीक आहे. हे देखील आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर सी बघा बघा मित्रांनो तुम्हाला सिलेबस कुठला-कुठला असणार आहे. रीडिंग कम्प्रिहेन्शन, व्हर्बल एबिलिटी एंड कम्युनिकेशन स्किल, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड एंड रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, बिझनेस अवेअरनेस एंड जजमेंट. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला टोटल 60 क्वेश्चन असणार आहेत. टोटल मार्क होतील तुमची 120. बट तुम्हाला कुठलेही 50 क्वेश्चन अटेंड करायचे आहेत. थोडक्यात काय तर तुम्हाला 100 गुणांची पेपर द्यायचा आहे. यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. कुठल्याही तुम्ही 60 पैकी 50 क्वेश्चन अटेंड करू शकता एका तासामध्ये. नंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे तुमची सी जर पास झाली, तर तुम्ही जे आहे मित्रांनो पात्र होता ॲडमिशनसाठी. ठीक आहे. त्याच्यावरती एलिजिबल असं त्याच्यावरती येतं तुमच्या सर्टिफिकेटवरती, सी सर्टिफिकेटवरती. काही तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी डेमो म्हणून दिलेले आहेत. कशा प्रकारचे एम-सी-क्यू वगैरे असतात. ठीक आहे. व्हर्बल एबिलिटी प्रत्येकाचं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रत्येकावर तुम्हाला एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत. हे सी फॉर्मॅट आहे तुमच्या प्रॉस्पेक्टसवरती. या प्रॉस्पेक्टसची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. ठीक आहे. त्यावर तुम्ही बघू शकता.
ए-बी-सी-आय-डी प्रत्येकाला कंपल्सरी आहे. नवीन ॲडमिशन कसं करायचं, काय करायचं, तो जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मागच्या वर्षी, तो तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे ॲडमिशन कसं करायचं, काय करायचं ते. बाकी ड्युअल डिग्री देखील तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. तर ड्युअल डिग्री काय आहे हे देखील आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि जो मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी सायबर सिक्युरिटी कोर्स तो सर्वांना कंपल्सरी आहे. हा सायबर सिक्युरिटी कोर्स मित्रांनो वेगळा आहे. हा सर्वांना कंपल्सरी असणार आहे. तुमचा बी असू द्या, बी-कॉम असू द्या, एम-ए असू द्या, एम-कॉम असू द्या, कुठलाही प्रोग्राम असू द्या. तर सर्वांना ₹120 फी भरून तुम्हाला तो सायबर सिक्युरिटीची परीक्षा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला फी वगैरे ॲडमिशन कसं करायचं, काय करायचं, पात्रता समजलेली असेल. याला आपण आता या ठिकाणी क्लोज करूया. आता मित्रांनो राहिला प्रश्न की ॲडमिशनचा. तर फर्स्ट इयरला ॲडमिशन कसं करायचं? हे देखील आपण मित्रांनो त्या ॲडमिशनचा जो आपला व्हिडिओ असेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या चॅनलवरती. मी तुम्हाला या ठिकाणी आणून सोडतो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला आपल्या चॅनलवरती यायचं आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला कोर्सेसचा ऑप्शन बघायला मिळते या ठिकाणी. या कोर्सेसवर तुम्हाला यायचं आहे. इथे आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे 1 मिनिट सॉरी प्लेलिस्टवर यायचं आहे. प्लेलिस्टला आल्यावर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशनचं जे काही व्हिडिओ वगैरे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघायला मिळतात. ते बघा या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रकारच्या प्लेलिस्ट वगैरे बघायला मिळतात. त्यामध्ये बघा तुम्हाला आता या ठिकाणी मायग्रेशनचं आहे, होम असाइनमेंटचं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर बघा तुमचं वाय-सी-एम-ई, एम-बी-ए, सी-ई-टी बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. सी-ई-टी कशी द्यायची, काय द्यायची हे देखील तुम्हाला दिलेलं आहे. नंतर जी काही मित्रांनो या ठिकाणी ॲडमिशनची प्रोसेस आहे एम-बी-एची ती देखील तुम्हाला या ठिकाणी प्लेलिस्ट वगैरे तुम्हाला भेटून जाईल. मी थोड्या वेळाने या ठिकाणी प्लेलिस्ट अपडेट करणार आहे, की एम-बी-एला ॲडमिशन कसं करायचं, ठीक आहे? किंवा नवीन ॲडमिशन कशाप्रकारे करायचं, ते तुम्हाला मी या ठिकाणी एक प्लेलिस्ट तयार करून द्या. बघा या ठिकाणी दिलेलं आहे वाय-सी-एम-ई, एम-बी-ए अपडेट ठीक आहे. यावर याच्या तुम्हाला प्लेलिस्टवरती या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो पार्ट 1 व्हिडिओ बघायला मिळेल. तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा. हे बघा, वाय-सी-एम-ई, बी-सी, एम-बी-ए, सी-ई-टी रजिस्ट्रेशनचा हा व्हिडिओ आहे. ॲडमिशन गाईड बघा हा पार्ट 1 व्हिडिओ आज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. हा पार्ट 1 व्हिडिओ सर्वांनी बघायचा आहे. पार्ट 1 नंतर बघा तुम्हाला मित्रांनो पार्ट 2 व्हिडिओ दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. पार्ट 1, पार्ट 2 असे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 2 व्हिडिओ दिलेले आहेत. ते तुम्हाला बघायचे आहेत ॲडमिशन संदर्भातले. ठीक आहे. बाकी तुम्हाला आता हे झालं या ठिकाणी. आता या ठिकाणी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे एम-बी-एला त्यांचा व्हिडिओ संपलेला आहे. त्यांनी स्किप करू शकता. आता मित्रांनो आपल्याला माहिती बघायची आहे, की सेकंड इयरला ॲडमिशन कसं घ्यायचं? फर्स्ट इयरला ॲडमिशन कसं घ्यायचं? सी-ई-टीच्या बेसवरती, तुमच्या डॉक्युमेंटवरती हे संपूर्ण आपण मित्रांनो जे आहे त्या आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वांनी तो पार्ट 1 आणि पार्ट 2 व्हिडिओ मित्रांनो सर्वांनी बघून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी जे आहे सेकंड इयरची ॲडमिशन कशी असणार आहे, काय असणार आहे, एच-आर ग्रुप, मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप, फायनान्स ग्रुप आणि मार्केटिंग ग्रुप हे चारही ग्रुपची आपण या ठिकाणी मित्रांनो माहिती बघणार आहे. ठीक आहे. आता जे विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, सी कशी द्यायची, फी किती भरायची असणार आहे, कोण देऊ शकतं, पात्रता, ती कोणी एम-बी-ए केलं पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. हा व्हिडिओ सर्वांसाठी होता. कुठलाही विद्यार्थी याला बघू शकता. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे, की सेकंड इयरला ॲडमिशन कशाप्रकारे करायचं. ठीक आहे. तर सेकंड इयरसाठी मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पोर्टलवरती यायचं आहे, विद्यार्थ्याच्या पोर्टलवरती. जे काही नवीन पोर्टल आहे मित्रांनो, प्रोफाइल पोर्टल त्यावर तुम्हाला यायचं आहे. लॉगिन करायचं आहे. आपण या ठिकाणी बघा मित्रांनो लॉगिन केलेलं आहे पोर्टल. आता बघा लॉगिन केल्यावरती बघा तुम्हाला काय करायचं आहे. क्लिक हिअर फॉर नेक्स्ट कोर्स पार्ट टर्म ॲडमिशन ठीक आहे. कारण तुमचं फर्स्ट इयर झालेलं आहे एम-बी-एचं बरोबर. आता तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सेकंड इयर वरती आपण क्लिक केलेलं आहे बघा. तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा जो काही कोर्स असेल 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे काही कोर्स वगैरे असतील, त्याचं ऑटोमॅटिकली जर समजा तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचं असेल, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती शो करतं. आता बघा या ठिकाणी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2015 सी-जी-पी, एस-वाय, एम-बी-ए सेमिस्टर 3 आणि 4 या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. ॲडमिशनची डेट 1 तारखेपासून ॲडमिशन सुरू झालेलं आहे. ते फक्त नावापुरतं झालेलं होतं. एंड डेट 21/7 दिलेली आहे, बट काही काळजी करू नका. पूर्ण ऑगस्ट महिना तुमच्याकडे पडलेला आहे. ऑगस्ट पण आणि काही वेळेस सप्टेंबरला देखील तुम्हाला डेट वगैरे वाढवून मिळू शकते. बट सर्वांनी ॲडमिशन करून घ्या, वेळेच्या आत करून घ्या. ठीक आहे. आता बघा आपल्याला या ठिकाणी अप्लाय ॲक्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. येस केलं. आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे जी चेक एलिजिबिलिटी आहे बघा. या ठिकाणी बघा मित्रांनो तुमचं जे काही फर्स्ट इयरचा रिझल्ट आलेला आहे, बरोबर? तो पास असेल किंवा फेल असेल किंवा ए असेल, हे देखील भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं. बघा तुमचा निकाल पास असो किंवा फेल असो, काही फरक पडत नाही. तुम्ही पुढच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला कोणीही अडवणार नाहीये. वाय-सी-एमचा हा एक फायदा आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पात्रता दिलेली आहे, तर त्यावर थोडंसं इग्नोर करा. ठीक आहे. क्वालिफाय कॉमन एंट्रन्स एक्झाम हे फर्स्ट इयरसाठी असणार आहे. तर यावर थोडं दुर्लक्ष करा. ज्यांना सेकंड इयरला ॲडमिशन घ्यायचं ते विद्यार्थी. ठीक आहे. नेक्स्टवर क्लिक करूया आपण. तुमचं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्ट करायचं आहे. बरोबर. आता तुमचं कॉलेज कुठलं सिलेक्ट करायचं? आता तुम्हाला फर्स्ट इयरला जे कॉलेज होतं, तेच कॉलेज तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता तुमचं फर्स्ट इयर सेकंड इयरला कुठलं ॲडमिशन होतं, ते तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे. समजा आता मी या ठिकाणी कॉलेजचं नाव सर्च करतो. आता बघा या ठिकाणी आपण कॉलेज सर्च करूया. विद्यार्थ्याचं कॉलेज जे असेल ते आपण या ठिकाणी बघूया. इंद्रायणी महाविद्यालय. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जाऊया, सिलेक्ट करूया. आपण सिलेक्ट केलेलं आहे बघा. आता बघा बहुतांश मित्रांनो सेकंड इयरला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करता, हा प्रॉब्लेम प्रत्येक विद्यार्थ्याला येत आहे या ठिकाणी, बरोबर. आता बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, चेंज स्टडी सेंटर नोट इफ द इंटेक फॉर द प्रिव्हियसली सिलेक्टेड स्टडी सेंटर इज फुल, द स्टडी सेंटर मे बी ब्लॉक अँड इफ यू विश टू चेंज युअर एल-एस-सी सेंटर, ॲक्शन प्लीज अपडेट युअर सिलेक्शन बाय क्लिकिंग चेंज स्टडी सेंटर. तर हा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एरर येत आहे,
त्यांना एकच पर्याय आहे. त्यांनी चेंज स्टडी सेंटरवर क्लिक करायचं आहे. बाकी काहीच करायचं नाहीये. चेंज केलं आपण. आपण बघा आता मित्रांनो या ठिकाणी परत सिलेक्ट एल-एस-सीवर आलो. बरोबर. आता आपण मित्रांनो या ठिकाणी जे आपलं ॲप्लिकेशन स्टेटस असतं, या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट एल-एस-सी आलं बरोबर. तर चेंज कॉलेजवर क्लिक करायचं आहे. चेंज कॉलेजवर क्लिक केल्यावर डू यू रिअली वांट टू चेंज युअर एल-एस-सी? येस करायचं आहे. येस केलं. परत बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं कॉलेज असेल ते सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला आता परत सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केलं. आता बघा या ठिकाणी सिलेक्ट एल-एस-सी आलं बरोबर. आता बघा या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन आलं. ॲक्शन केलं आपण, येस करायचं. येस केलं आता बघा, आता तुम्हाला या ठिकाणी इंद्रायणी कॉलेज दिसतंय बरोबर. आता इंद्रायणी कॉलेज या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. म्हणजे तुमचं जे काही कॉलेज असेल ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आता सेम एल-एस-सी करायचं, कन्फर्म करायचं. झालं. झालं तुमचं ॲडमिशन. कॉलेज सिलेक्ट झालं. आता तुम्हाला काय करायचं तुमचे जे काही विषय वगैरे असतील मित्रांनो, ते विषय तुम्हाला आता या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. आता बघा सेमेस्टर 3 मध्ये तुम्हाला मुख्य 3 ग्रुप आहेत. स्पेशलायझेशन, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि फायनान्स. आणि परत तुम्हाला मित्रांनो सेम सेमिस्टर 4ला देखील असणार आहेत. तेच तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. फक्त मित्रांनो यामध्ये फरक असा असणार आहे. एक्स्ट्रा सब्जेक्ट जर का मित्रांनो आपण विचार केला, तर सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला सायबर सिक्युरिटी जो की सर्वांना कंपल्सरी आहे. तो इंग्लिश मीडियमच असणार आहे. प्रत्येकाला विषयच नाहीये. आणि कंपल्सरी ग्रुप असतो मित्रांनो. हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी ग्रुपचे हे तुम्हाला कंपल्सरी असतात. सायबर सिक्युरिटी जो आता नवीन प्रोग्राम आहे प्रत्येकाला देणं योग्यच आहे तो. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड हे प्रत्येकाला कंपल्सरी आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे, जो तुमचा ग्रुप आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे. मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, ह्युमन रिसोर्स. आता बघा, आता हे जे विद्यार्थी आहे यांना एच-आरला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे एच-आरला बघा तुम्हाला मिनिमम जे आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 2-2 सिलेक्ट करायचे आहेत. बघा आता ह्युमन रिसोर्सला तुम्हाला मिनिमम सिलेक्शन 2 करायचे आहेत. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. या 2 पैकी तुम्हाला कुठलाही एक विषय सिलेक्ट करायचा आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला कुठला विषय दिलेला आहे? मॅनेजिंग इंटरपर्सनल अँड ग्रुप प्रोसेस, इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे. तर बेस्ट राहील की तुम्हाला इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर हा म्हणजे थोडासा इंटरनॅशनल लेव्हलचा आहे ना, तुम्हाला त्यामध्ये थोडंसं हेल्प वगैरे होऊ शकते. आता विद्यार्थ्याच्या डिमांडनुसार आपण या ठिकाणी सब्जेक्ट सिलेक्ट करतोय. माझ्या मते तुम्ही घेऊ नका असा विषय नाहीये तो. तुम्हाला कुठला विषय पाहिजे किंवा तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मिनिमम सिलेक्शन 2 आहेत. बरोबर. हे कंपल्सरी आहेत एच-आरमधले. बरोबर. मिनिमम 2 आहेत. बरोबर. ऑर्गनायझेशनल चेंज अँड डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे कंपल्सरी 2 विषय असणार आहेत. फक्त हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे यापैकी दोन्हीपैकी तुम्हाला कुठलाही एक तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बरोबर. मॅनेजिंग इंटरपर्सनल अँड ग्रुप प्रोसेस हा देखील सोपा आहे. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा देखील सोपा असणार आहे. ठीक आहे. असू द्या. नंतर बघा आता हेच आपण विषय सिलेक्ट केले सेमिस्टर 3 साठी. आता 4 वरती यायचं आहे आपल्याला. तुमचं जे काही फायनान्स वगैरे होतं सॉरी जे काही तुमचं ह्युमन रिसोर्स आपण सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे. परत बघा तुम्हाला या 2 पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि हे 2 विषय तुमचे कंपल्सरी असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आपण कंपल्सरीवर क्लिक केलं. एचआरमध्ये आता बघा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट. ठीक आहे. परफॉर्मन्स अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तुम्हाला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता बघा खाली जे काही कंपल्सरी ग्रुप आहेत, बिझनेस लॉ, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि प्रोजेक्ट वर्क. प्रोजेक्ट वर्क जे आहे मित्रांनो, रिसर्च प्रोजेक्ट 200 मार्कांचा हा प्रत्येकाला कंपल्सरी आहे आणि सर्व ग्रुपसाठी बिझनेस लॉ आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हे कंपल्सरी आहे. ऑडिट कोर्समध्ये बघा मित्रांनो तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशन आणि योगा दिलेला आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशन हा खूप सोपा विषय आहे, थेअरी विषय आहे. योगा हा थोडा प्रॅक्टिकल विषय आहे. तर व्हॅल्यू एज्युकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. सिलेक्ट केला आपण. आता नेक्स्टवर क्लिक करूया आपण. तुमचे जे काही विषय वगैरे असतील ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. जसं आपण मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं स्कॉलरशिपमध्ये. तर ज्यांना स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांनी येसवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे बघा अशा प्रकारची डॉक्युमेंटची लिस्ट ओपन होईल. एस-सी, एस-टीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. बाकी ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी कॅटेगरीसाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील. मी सुरुवातीला बघा मित्रांनो तुम्हाला जे एक कन्फ्युजन सांगितलं होतं, की एस-बी-सी आणि ए-सी-बी-सी बरोबर? तर ते सॉरी ए-सी-बी-सी नाहीये, एस-बी-सी आहे. ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी फक्त यांना स्कॉलरशिप मिळते. बाकी बघा तुम्हाला या ठिकाणी व्यावसायिक शिक्षणक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना जात, वैधता प्रमाणपत्र, एम-बी-ए, बी-सी-ए इत्यादी आवश्यक आहे. बरोबर? तर तुमच्याकडे मित्रांनो जर तुम्ही जर समजा ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टीमध्ये असाल, तर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण काय म्हणतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर तुम्ही एम-बी-ए किंवा बी-सी-ए करत असाल तर. तरच तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. नसेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला कमीत कमी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय केल्याची पावती तरी पाहिजे. त्या पावतीच्या बेसवर तुम्ही ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. बाकी बघा आता जे एस-सी, एस-टीचे विद्यार्थी आहेत, त्यांना देखील जे काही तुमचं जात वैधता प्रमाणपत्र किंवा जे काही तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आहे, ते तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे. आता बरेचसे विद्यार्थी मी मागच्या वेळेस 2-3 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन केलं होतं विथआऊट कास्ट व्हॅलिडिटी.
कुठल्या कॅटेगरीमध्ये फक्त एस-सी-एस-टीला तर त्यांची स्कॉलरशिप अप्रूव्ह झाली होती. बट आता नवीन नियमानुसार काही सांगू शकत नाही. बट ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जी-एन-टीसाठी जे आहे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही स्कॉलरशिप अप्लाय करू शकता. आपण कन्फर्म करूया. तुमच्याकडे जर समजा डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला समोर नेक्स्ट करायचं आहे. आता बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फी फक्त तुम्हाला ₹5,228 दाखवेल. हे तुम्ही जर समजा स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेत असाल तर. पेमेंट कॅटेगरी आहे बघा एस-सी-एस-टी. आता ही जी विद्यार्थिनी आहे, ही एस-सी-एस-टी कॅटेगरीची आहे. म्हणून आपण या ठिकाणी जे आहे तुम्हाला ₹5,228 एवढी फी दाखवत आहे. अन्यथा सेकंड इयरला फी किती आहे आपली 21,100 काहीतरी फी असणार आहे. बरोबर. नेक्स्ट केलं. आता बघा मित्रांनो तुम्हाला जे काही डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला या ठिकाणी मागितलेले आहेत, ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही स्कॉलरशिपसाठी किंवा स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेऊ शकता. जसं की 12वी लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, आय थिंक या ठिकाणी व्हॅलिडिटीचा देखील उल्लेख असणार आहे. ते देखील तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जर एवढे डॉक्युमेंट असतील, तर तुम्ही डायरेक्ट स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेऊ शकता. बट माझं वैयक्तिक मत असं आहे, की तुम्ही डायरेक्ट स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेऊ नका. तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मित्रांनो, नो करायचा आहे स्कॉलरशिप आणि नेक्स्ट करायचं आहे. तुमची जी काही पूर्ण फी असेल ₹21,156 ही पूर्ण फी भरून तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि बाकी तुम्ही स्कॉलरशिप जी आहे मित्रांनो ती तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी बघा तुम्हाला माहिती असेल आता महा-डी-बी-टीचं नवीन पोर्टल आहे. हे बघा या पोर्टलवर येऊन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्कॉलरशिप वगैरे भरायची आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला या ठिकाणी लॉगिन न करता नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर असणं आवश्यक आहे. तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमचा महा-आयडी तयार करू शकता. महा-आयडी हा प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला वन नेशन, वन पीपल, वन काय असेल ते सर्वांनाही कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. आता नवीन नियमानुसार ठीक आहे. तर त्यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे. आता बघा सेकंड इयरला तुम्हाला ॲडमिशन डॉक्युमेंट अपलोड करायची गरज आहे का? जनरल कॅटेगरीवाल्यांना तर नाही. कारण तुम्ही प्रथम वर्षाला डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. तुम्हाला अपलोड करायची गरज नाहीये. पण तुम्ही जर का स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेतलं असेल, जसं तुम्हाला मी आधीची स्टेप सांगितली, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट वगैरे विचारले जातील, ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं बंधनकारक आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी देखील असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट करूया. स्टेटस बघा मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट आलेला आहे. म्हणजे तुमचा जो काही फॉर्म वगैरे आहे मित्रांनो, तो आता कंप्लीट झालेला आहे. बट जोपर्यंत इथं अंडर स्क्रुटिनी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला फी भरायचा ऑप्शन या ठिकाणी मिळणार नाही. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्ही फी भरत नाही, तोपर्यंत तुमचं या ठिकाणी अंडर स्क्रुटिनी ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तर तुमची प्रोफाईल तुम्हाला बघायची आहे. नेक्स्टवर जायचं आहे या ठिकाणी. वुल्ड यू लाइक टू सबमिट द प्रोफाइल? तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय? तुमचं जे काही समोरची प्रोसेस असेल, फी वगैरे, ती तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायची आहे. सबमिट केलं आपण बघा, तर आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फीचा ऑप्शन आलेला आहे. मेक अ पेमेंट ₹21,156 ठीक आहे. तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे. सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी पेंडिंग दिसतंय. पेंडिंग दिसतंय का दिसतंय? कारण तुमचं पेमेंट बाकी आहे ना. जेव्हा तुम्ही पेमेंट करता मित्रांनो त्या ठिकाणी, या ठिकाणी तुमचं अंडर स्क्रुटिनी किंवा सॉरी असं काहीतरी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येतं. ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला कंप्लीट बघायला मिळतं. बट जे स्टेप असते ती अंडर स्क्रुटिनी तुम्हाला बघायला मिळते. अंडर स्क्रुटिनी म्हणजे काय? व्हेरिफिकेशन पेंडिंग थोडक्यात. ठीक आहे. प्रोफेशनल भाषेमध्ये. तर सध्या पेंडिंग काय आहे? कारण तुमचं फी पेमेंट बाकी आहे ना. फी केली म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण झालं का? हो, झालं पूर्ण. बट स्टेटस जे असणार आहे ते स्क्रुटिनीमध्ये जातं. अंडर स्क्रुटिनी म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला त्याचं अप्रूव्हल येणं बाकी राहतं. आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट फी पे करायची आहे. पेमेंट फी केल्यावर तुमचं प्रोसेस या ठिकाणी अंडर स्क्रुटिनी जातं. अंडर स्क्रुटिनीनंतर तुमचं ॲप्लिकेशन 2 ते 10 दिवसामध्ये तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होतं. ठीक आहे. आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं. तुम्ही पी-डी-एफ डाउनलोड करायची, तुमच्या कॉलेजवरती तुम्हाला जमा करायची. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि ज्यांना कोणाला ॲडमिशनसाठी हेल्प वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. सी कशी पास करायची, काय करायची या संदर्भात आपण ऑलरेडी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. सुरुवातीपासून हा व्हिडिओ खूप लंबा झालेला जवळपास अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालेला आहे. पण हरकत नाही. यामध्ये तुम्हाला मी टाईम स्टॅम्प देणार आहे खाली. तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन चेक करू शकता. त्यामध्ये तुम्हाला टाईम स्टॅम्प दिलेला आहे. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर एलिजिबिलिटी पात्रता, तुमचं सी सेकंड इयरचं ॲडमिशन कसं करायचं, फी कशी पेमेंट करायची. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओला जंप मारता येईल. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ बघायची गरज नाहीये. तर सर्वांनी व्हिडिओ डिस्क्रिप्शन चेक करा. त्याच्यावर तुम्हाला टाईम स्टॅम्प दिलेला आहे. त्या टाईम स्टॅम्पवर क्लिक करायचं. तुम्ही ऑटोमॅटिक त्या व्हिडिओच्या टाईमलाईनवरती पोहोचता. ठीक आहे. बाकी ज्यांना कोणाला सी-ई-टीला हेल्प पाहिजे असेल, त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला थोडीशी फी घेऊन आम्ही तुम्हाला तुमची सी पास करून द्यायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल पास करून त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. तुम्ही त्यामध्ये करू शकता. फर्स्ट इयरची फी किती आहे तुम्हाला लक्षात आलेली असेल. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या सर्वांनी इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरू नका. माझ्याकडे भरा असं मी म्हणत नाही. स्वतः भरा. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरू नका. त्याचं कारण 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरल्यानं चुका होतात आणि भरपूर चुका होतात आणि इंटरनेट कॅफेवरती फॉर्म भरल्यानंतर भविष्यामध्ये जी काही तुम्हाला अडचण वगैरे येते, तर इंटरनेट कॅफेवाला डायरेक्ट तुम्हाला काय बोलतो माहिती आहे? "तुम्ही माझ्याकडे फॉर्म भरला होता का? माझ्या लक्षात नाहीये." तर त्यामुळे ह्या गोष्टीपासून सावध राहण्यासाठी स्वतः फॉर्म भरा. म्हणजे तुम्ही स्वतः फॉर्म भरल्यावरती तुम्ही देखील किती शिक्षित आहात तुम्हाला गोष्ट कळेल. बरोबर? तुमच्याकडे मोठमोठा स्मार्टफोन आहेत. लोकं बटनाच्या मोबाईलमधून फॉर्म भरतात.
तुमच्याकडे स्मार्टफोन आहे त्यामुळे शिका या गोष्टी. फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं संपूर्ण माहिती आपल्या YouTubeवर दिलेली आहे. ठीक आहे. आता मी प्रॉपरली प्लेलिस्ट बनवून टाकणार आहे आपल्या YouTubeवरती. तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टवरती क्लिक करून ते माहितीचा व्हिडिओ वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.